गड काय येतो तर भावांनो आम्ही चाललो तर राजुली राजुली गाव. हे मग ते पण दोघं येतील ना, ते ह्याला विचार ना, ते आपले चंगू मंगू ते पप्पीच्या कोणाची गाडी घेऊन त्यांना फोन कर. कुठे गेली? चल ते आपल्याला आरोल भेटतील. चल आलो गेलेत. तेच भेटतील. अरे ते आहेत कुठे बघ. A few moments later. 1 hour later. Flashback. 2000 years later. हा बघा समोरचा व्ह्यू. समोर आली आडी म्हैस आली आहे सगळी. आता आमचं झालं होतं श्याप. कसला आहे बघ ना व्ह्यू, एक नंबर बसताय. हा बघा कुठं बसलाय, बोनी डोळ डायरेक्ट. क्या क्या बात कर रहे हैं? बोनी हा ड्रायव्हर. इकडे पुढे पण वन साइड घेणार तर हा आधी नको पुढे गाडी बिडी येते. अरे तुम्ही मेले तुम्हाला लागणार नाही, मला नाही लागणार. अरे मला अरे ज्याच्यावर हा प्लॅनवर आहे चालते आहे मोबाईल पुढे. इसका कारण नरेंद्र मोदी है. हा बघा शबनमचा आशिक. आशिक बघा, आशिक शबनमचा आशिक. आज तो शबनमचा आशिक. आज तो हरवला होता. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. शबनम कुठे आहे? शबनम कुठे आहे? शबनम घरी झोपली आहे. गावाला येऊन खवलतोय. तुमचा गावचा नाका बघा, आरवली नाका. चालू होईल का नाही? झाली 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 झाली. आम्ही चाललेलो आहोत वैभवदाच्या गावाला आणि तो लय जाम एक्साइटेड आहे ना. आणि त्यामुळे त्याच्या हातात पिकले धुम्मा चाले धूम धूमची बाईक. तर चालू आहे मस्तपैकी एन्जॉय करतोय. वन डे ची गावची ट्रिप एकदम जाम एन्जॉय झाली. सकाळपासून तरी लय एन्जॉय केले, रात्रीपासून आम्ही चालू केले एन्जॉय करायचं. आज मी चोरू नको आई जाऊन वाट लागेल. अजून आम्ही एन्जॉय करतोय. सकाळी उठलो आम्ही 7 वाजता उठलो. कोयनी काढायला गेलो होतो पण त्याचा व्हिडिओ आम्ही केला नाही. त्यांचे सगळे झोपतच होते हा ना. हा सॉरी, मोबाईलला चार्जिंग पण नव्हती त्यामुळे चार्जिंगला लावून गेलेलो मोबाईल खाली. आणि तसं आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो होतो तिकडे वैभवदाच्या गावाला, म्हणजे राजुली गावात. चलो तुम्हाला राजुली गावाचे एकदम चांगले चांगले स्पॉट दाखवतो तुम्हाला. तर तुमचं मन एकदम प्रसन्न होईल, कोकणात आल्यासारखं वाटेल. आणि तुम्ही आमच्या व्हिडिओ बघाल ना तर तुम्हाला असं तुम्ही पर्सनली तुम्ही कोकणात आलेला आहे असं तुम्हाला वाटेल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि बघा बघा व्हिडिओ बघा कसा बनवतो बाई. आणि पाठून आपले चंगू मंगू येतच आहेत. दिसत असतील तुम्हाला 5चे चंगू मंगू. मार मार का खोपड़ी तोड़ साले का मार. लय भारी वाटते बाई. म्हणजे एक दिवसाची सुट्टी घेऊन असं वाटतं की आम्ही एवढं एन्जॉय करतोय, म्हणजे शब्द नाही बाई, शब्द नाही आहेत, एवढं एन्जॉय करतोय. चंगू मंगू पाटण्याचा चंगू मंगू. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. अरे माईक वरती बोल. कोकणातून पावसात फिरायचा पाहिजे, मजाच वेगळी असते. एक नंबर
क्या करूं मैं इसका? क्या करूं? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं सकता. परत रात्री तुतारीला जायचं एवढं लक्षात ठेव. चालू आहे माहिती चालू आहे. माही चालू नव्हतं काय त्याला आम्ही बरोबर. आणि भाई त्यांनी माईक दिली त्याला त्यांनी माईक बंद करून ठेवलेला आणि बघा तो एकटाच बडबडतोय. वा 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 क्लास. भाई खतरनाक. समोर भाई दिसते समोर तुम्हाला छोटासा वॉटरफॉल दिसते का? गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी ब्लर झालं यार. सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग कॅमेरा ब्लर झाला. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे बघा भाई. अरे यार झूम केल्यावरती भाई कॅमेरा आपला ब्लर होतो. ही आपली कॉक्रोच जनता पार्टी आणि मग तो दाखवतो मला वॉटरफॉल. काय माझा कॅमेरा फाटतोय गाईस. बघा इथे कसला कुठून आलाय बघा. पुरा वरून डोंगरावरून आलाय बघा. तर ना हे लोक कुठे चढले वर तुम्हाला वर पण लोकेशन बघू शकतो तुम्ही. तरी तू आणि आता मेन म्हणजे भाई व्ह्यू बघा भाई. तर ना तर ना भाई असं वाटतंय की आपण याच्यामध्ये आले भाई स्वर्गामध्ये. खाली पुरं खरं नाही समोर डोंगर. समोर केवढी डोंगर आहेत ना. दगड बिगड चढायला लागतात भाई. पिल्लो आईचा खतरनाक. तो धबधबा एक नंबर आहे पाण्याचा. भाई या लोकेशन वरती येऊन कसं वाटतंय हे सांगा. ये मजाक हो गया रे मेरे साथ. माईक चालूच नाही तुझा. ग्रीन लाईट पेटते मग चालू. दाब दाब पेटली. हा आता बोल. अरे काय तोंड बिंड पुसतो बोलायला वाचतोय. तुम्ही जरा हा एन्जॉय करा. हॅलो चेक. हॅलो विचार प्रश्न विचार. कसं वाटतं तुला तर इथे येऊन म्हणजे ह्या पॉइंट वरती येऊन? खूप चांगलं वाटतंय. हा? चांगलं वाटतंय. तुमचं नाव काय? माझं नाव प्रेम संदीप जाधव. संदीप जाधव 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 जाधव. तुम्ही उभं राहायला शिका. इथून पडलो ना इथून शौच काय झालं ते इथं इथून पडलो तर डायरेक्ट घडघड 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 जीव द्यायचा प्रयत्न करतोय सौ. वैभवदा तुला सांगतो असं केलं असतं तर मीच गावी. काय बोलतो. कसं वाटतं भाई खतरनाक. ह्याचं गाव बाकी एकदम खतरनाक आहे. खायचं काय माझा नुकतो माझा
आणि एक नंबर वाटते म्हणजे एकदम एक नंबर वाटतं. म्हणजे खरं म्हणजे आजचा म्हणजे जो आमचा जो गावी आलो आणि तो दिवस असं वाटतं ना भाई, हा दिवस म्हणजे एवढा एन्जॉय करू ह्याच्या पहिले कधी एवढा एन्जॉय केला नव्हता भाई. दुसऱ्या दिवसात आणि परत जाणं मुंबईला. ते रे इकडे मी दाखवतो ते. हा, एका दिवसाचा trip एक नंबर अजूनपर्यंत एकदम खतरनाक केलाय. तो वाजता मला तो 3 वाजले म्हणजे अर्धा दिवस गेला पुरा. दिवस गेला आता थोडी तास राहिला तेवढा. तोपर्यंत मस्तपैकी अजून जगून आपण एन्जॉय. उद्या काय सकाळी उठा भाई, माझा हात कामावर जा. इकडे बघ. नको यार जावे. वाडीची नाही ना अजून एक लोकेशन आहे असं म्हणतो हे अजून एक लोकेशन आहे ना. हा लोकेशन अजून एक पण एक नंबर खतरनाक भाई. मित्रांनो आता आपल्याला दुसऱ्या लोकेशन वरती जायचंय. अरे यार जाऊया. ब्रेक बिक तुला समजेल काय? ऍक्टिव्हा नाही ती. तुम्हाला भैरव पुन्हा गाडी आहे शानू. भैरवगड. सॉरी भैरव. भैरी भवानी तिकडे जायला रस्ता आहे. दिसतंय ना डोंगर. हा. त्यातून मधून मधून चालत चालत त्या टोकावर जावं लागतं वरच्या. नमस्कार मित्रांनो. चालत जायचं. हे माझी केस दोन्ही साईडनी गेले त्याच्यावरती औषध सांगा मला. तर गोर व्हायची क्रीम सांग पहिली. आपलं काय ह्याचा डोला ह्याच्यावरती आहे. हा? ह्याच्यावरती आहे, खाण्यावरती आहे. बाईक जावा घ्यायला. या लोकेशन साठी तर आम्ही आता हा लोकेशन तुम्हाला दाखवला. तर आता पुढचं लोकेशन तुम्हाला दाखवतो. आणि तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तर कसं वाटतंय तुला? लोकेशन वरती गेल्यावरती परत ब्लॉग चालू करतो. तो आता एक स्पॉट गावला आमचा स्पॉट नाही तुम्हाला दाखवतो. बघा हा लोकेशन स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटे सावरते मजा असते. हे खरं स्वर्ग असतं भाई. कोणतं हे खरं स्वर्ग. हिंदोळ्या हिरवंगार. वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आज थोडंसं water- आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवर आणि आपले चंगू मंगू परत दिसले जाते. चंगू मन मंगू उधाण वाऱ्याचे आहे की नदी आहे. गड नदी. तिचं नाव गड नदी आहे. तर भाई आलो पोचलो आणि ह्या लोकेशन मध्ये त्याच्या गावामध्ये फायनली आलो. त्याच्या आपण आपल्या वाडीमध्ये आलोय. बौद्धवाडीमध्ये काजुलीच्या माझ्या गावाला. तर गाईच आता मी खाली चाललोय धरणात पाणी बघायला. खाली हे बघा पोरं चाली उतरलेत खाली. अरे मला भीती वाटते रे खाली जो मगरी बिगरी असतील. पर्यावर जावे धरणावर पर्यावर नेला डायरी. तिथेही बेइज्जती. तुम्हाला नदीच नसेल कोण चालू केलंस. मग काय जायचं का एवढा भावात घटना बिंदला एवढा गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवर दे मन उधाण
झुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात कसं कसं चालून चाललो रे भाई. तळमळते सारखे बापडे न कळत का अरे मला धरलं. कधी मोहाच्या क्षणाना मन हे वेडे फुलते काटे आहेत रे, लई काटे. हे पुन्हा पुन्हा का चुकते सावकाश, आवडे चांगलं पाणी. कुठे मन उधाण वाऱ्याचे गुज वॉटरफॉल. का होते बेभान कसे गहिवरते मन खूप उधाण सेक्युरिटी आहेत रे. वाऱ्याचे गुज पावसाचे काय हागायला चाललो. का चांगला वॉटरफॉल आहे बघा. होते कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे जन्म घ्यायला फार भाग्य नशीब लागतं. हे बघा स्वर्ग. पाय कसं दिला हे बघा. नाही कसं आहे मस्त ना. जे बाई मगरी बिगरी असतात धरणाच्या वरती यायच्या मगरी सगळं. हा चंगू मंगू बघा. हा चंगू आणि हा एक मंगू इकडे आहे. ए काय करताय. चप्पल गेली. चप्पल 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 गेली. चप्पल गेली गेली गेली. चप्पल गेली. चप्पल चप्पल. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. संगो हे शाहरुख खान आला. शाहरुख खान स्वस्त वाला शाहरुख खान. अरे वरती जाऊ का भाई. इकडून चान्स आहे. इकडून चान्स आहे. हा बघा वॉटरफॉल. इथून येते बघा आतमधून. प्रेम जाते ना खाली. काही हा जाम खुश आहे. काय करते बघा. वेळ लागलाय मला. वेळ लागले प्रेमाचे. हागायचं पाणी येते हागायचं. आई नंबर. मजा आली. गावाला येऊन मजा आली. गावाला येऊन मजा आली. पण तुम्हाला ब्लॉग दाखवतो मी. पुढे जंगल आहे आणि कुठे पण इकडे साईडला इकडे मगरी असेल बसली. तुला एक प्रश्न विचारू काय. पडशील. तुला एक प्रश्न विचारू काय. बोल ना. तू कधीपासून ब्लॉग करायला सुरुवात केली. झाले मला 1 महिना झाला ब्लॉग चालू करतोय. ब्लॉग चालू केलेला आता म्हणजे कंटिन्यू करत नाही. पण आता गावी आल्यामुळे ब्लॉग चालू केलाय. तुला कसं वाटते ब्लॉग का म्हणजे लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यास तू हे करतोस ते. मला असं वाटतं की भाई केलं पाहिजे. आपण जो आनंद घेतो तो लोकांना पण आनंद दिला पाहिजे. तू आता मुंबईला राहतो. हो बरोबर. पहिला तू गावी राहायचा. तुला गावाला सुख चांगलं वाटतं की मुंबईत सुख चांगलं भेटतं. म्हणजे अदरवाईज बघायला गेलं तर गाव सगळ्यांना तर गावच आवडतो. बट गावाकडे आपलं काही म्हणजे कसं पैसा पाणीचा पण व्यवस्थेसाठी लोक मुंबईला पळतात. म्हणजे गावाकडे कशी एवढी सुविधा नसते पैसा पाण्याची. त्यामुळे कसं भाई मुंबईत पण जावं लागतं. पैसा पाणी पण कमावा लागतो. फ्युचर मध्ये तुझं काय चाललंय. फ्युचर मध्ये हे काय आपल्या कोकणच्या माणसांना भेटायचं याचा व्हिडिओ बनवायचा. मुंबईला राहतात आपली कोकणच्या माणसं. त्यांना या व्हिडिओ पोस्ट करायचा. अजून काय वाटणार भाई. तुझ्या व्हिडिओ आवडतात काय लोकांना. आवडतात. काही काही लोकांना आवडतात. काही काही लोकांना आवडतात.
तो त्यांचा प्रश्न आहे. पण आपला व्हिडिओ बनवायचं आपलं काम आहे, तर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. कोकणात सुख आहे ते तुला माहिती आहे. हो, बाकीच्या पण माहित असेल. माहितीच आहे. अजून काय प्रश्न विचारायचंय तुला? तू मला विचारतोस, मी नाही तुला विचारायचं आहे. तुला काय विचारायचं? मला माझ्या मते तुला काय राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुक. प्रश्न विचारायचे काय मला? पकड गया साला. तुला आता आपण या पॉइंट वरती आलेले कसं वाटतंय? या पॉइंटवर येऊन भाई स्वर्ग आहे, स्वर्ग. राजुली गाव म्हणजे स्वर्ग. इकडे डोंगर वगैरे सर्व आहेत, सर्व गोष्टी बघायला भेटतात. तू रात्री आला गाडी तेव्हा तुला म्हणजे तू आपल्या आरोली स्टेशनला उतरला तेव्हा तुला कसं वाटलं? काय त्याचं कोणती वाटणार? feeling आली? कोणती फिलिंग म्हणजे भाई किती एवढ्या वर्षात आपण गावी आलोय, म्हणजे भाई वाटत ना आपलं प्रत्येकाला आपापलं गाव म्हणजे हे असतं. काय असतं? काही असतं म्हणजे प्रत्येकाला आपल्या गावाची फिलिंग्स असते. आपल्या गावामध्ये जाऊचं वाटतं, पण काही कारणांनी आपल्याला जायला भेटत नाही. क्या बोलना ते क्या बोलना चाहिए इससे. तुला आमचा फुल सपोर्ट आहे. तू असेच व्हिडिओ कंटिन्यू कर. जे बघतील त्यांना आवडत असेल ते लाईक करतील, नसेल आवडत ते नाही लाईक करणार. बाय गाईज. तुला परत परत आम्ही आता निघालोय घरी जायला वॉटरफॉल वरून. एक नाईट पडला वाटतं. कुठे तुझ्याकडे आहे ना? मित्रांनो आता आम्ही घरी जायचं तयारीत आहोत. घरी आता आमच्या वाट बघत असतील सर्वजण. दिवसभर आम्ही घरी गेलेले नाही. मी आणि प्रेम आज बाहेर होते, सकाळपासून बाहेरच आहोत. इथे जाताना फुल मुश्किल आहे रे यार. तिथे जाताना वैभवने आम्हाला फोन केला की कुठे आहो तुम्ही. आम्ही बोललेला आहो इथे दत्तबाईंच्या दुकानात. ही बघा, ही खरी कसरत आहे. इथे खरी कसरत आहे. हा नादलाय बेकार आहे. हा नाद लागला पण आपली गँग येते. अरे काटा लागला. हे पकडला ना मला काटे. काढ काढ. चोरी करायची असेल तर सौकडनं शिकायची. कसली हा बघा चोर. गाईज हा आपला व्हिडिओ बनवतो आपला भाऊ. ह्याच्याच गावी आलेला आपण. गाव तर भारी आहे पण काटल आहे. फायनली मेन कसरत केलेली पुरी. जिथं जास्त अडचण होती तिथून आम्ही आलो बाहेर. आपण अडचणीचा जागा संपलाय. मोकळा रस्ता झाला. आता मोकळा रस्ता आला. मोबाईल तुझ्याकडे नाही. तुझ्याकडे आहे. तुला माहितीये काय काय? तिकडे बघितलं काय होतं? तिकडे बघितलं काय होतं? बघितलं का तुला बघितलं होतं? नाही 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 नाही. काय होतं? तो गेलं दुसऱ्यासाठी आणले तुम्ही खाल्लं. तुम्हाला लाजा नाही जरा पण. मान मान असं करून मी तसं खाणार कधी ते. तुझं झालं कधी वाटवलं ते. ह्या कुठे ह्यांच्या लायकीच नाही रे कुठे. तुझ्या गावाला कसं वाटतं? सवली बघ. डोळ्याचं पाणी येते का तिथं? बरं राहायचं. आणि भावाना बघा इकडे समुद्र. समुद्र म्हणजे आपल्या इकडे डॅम आहे. आणि राजुली डॅम. कधी आला तरी भेट घेऊन जायचं राजुलीची. इकडे यायला 1 रुपया नाही लागत. दादरवर नाही जिल्ह्यामध्ये फक्त आलो घरापाशी फायनली दादाच्या. आणखी रे म्हणून भाई ब्लॉग थोडा इथे थांबवतो. घरी चाललो म्हणून. परत दाखवतो चालू करतो ब्लॉग. हा बघा हा अजून येतोय. मन भरत नाही. हा बघा आता झूम करून दाखवतो मला. येतोय चालत. पट्ट्या तो माझी व्हिडिओ खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते.
काय बोलतील आजच्या दिवसभरात कुठं कुठं फिरला जेवढे पण लोकेशन घेतल्या त्यापेक्षा ते माझं गाव ते हा. सगळे खतही जहर आहे खरंच. आणि म्हणजे जाऊचं वाटत नाही रे मला पण तर गाईज हा ब्लॉग लवकरच टाकेल मी युट्यूबला माझ्या तर नक्की सगळ्यांनी खूप सारं प्रेम द्या या ब्लॉगला. थोडा ब्लॉग तिथे स्टॉप करतो आणि थोड्या वेळानंतर परत चालू करतो. अजून नाही केला ब्लॉग. तर गाईज आपण आता या गावातून निघालोय आपल्या गावामध्ये जायला. माझ्या गावाला येऊन मजा आली आणि आपण आता निघालोय. काही खतरनाक हा आवडलं ना भाई. ऑडियन्स पण सांगतील आपल्या आवडलं का नाही गाव कमेंट मध्ये नक्की सांगा भाई. तो भाई इथं ब्लॉग आपला थांबतो आणि बाय. रुंबड गावाला मागे लागतो म्हणतो. चलो बाय बाय बाय. जर काही ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग चांगला आहे आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की परत एकदा सांगा. बाय.